मित्रांनो, एक आजोबा आहे तिथं आणि मागत होती ती. मागून आता एका जागेवर बसल्यात. तुम्हाला सांगतो, अक्षरशः पाऊस पडायला लागलाय, खूप थंडी वाजायला लागल्या त्यांना आणि वयस्कर पण आहेत. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तो बघा. मग आजापाशी जाऊया आणि आजाला काय पाहिजे ते आपण देऊया. आजोबा, कुठं राहायला? कुठं राहायला? राहायला कुठं आहे तुम्ही? रुईगाव. होय, इकडे कसं काय आलाय सकाळी? मागून खायला. होय, नवीन कपडे घेऊया आपण तुम्हाला. घेऊया काय नवीन कपडे? चला घेऊया कपडे. काय म्हणला? लय उपकार होणार नाही हो. तुम्ही माझ्या आजोबाकच आहे म्हणल्यावर तुम्हाला देणं मला लय भाग आहे. कारण आता मी जाता येता बघितलं मी तुम्हाला, एवढी थंडी वाजायला लागले, एवढ्या सकाळी तुम्ही आलाय मागायसाठी. म्हणून मी, चला आपण कपडे घ्यायला जाऊया. या इकडं. आजोबा, आपण आता कापडे घेऊया आणि शिवायला जाऊया. मामा, हे आपल्याला कधी शिवून मिळणार? 4 दिवसात. मामा, हे 4 दिवसात शिवून मिळणार आहे. हे मी घरी आणून देतो तुमच्या. आजीसाठी किराणा सामान घेऊया की. का नको? आता मग तुम्ही दररोज येताय, जेवणासाठीच येताय ना, खाण्यापिण्यासाठी. मग मी काय करतो, किराणा सामान पण भरून देतो, म्हणजे आजीला पण बरं वाटेल आणि तुम्ही पण येणार नाही 1 महिनाभर इकडं. होय. आणि काय लागणार? काय नको? बस. आता आपण जाऊया घरला. हा, आजीला पण सामान देऊया, तुम्हाला पण घरी सोडतो. हा, जाऊया ना घरी. चला घरला जाऊया. जी, काय बरं आहे काय? काय आजोबा होतीत गावात इचलकरंजीत, मग बसलेलीत. मग तुमच्यासाठी एवढं सामान आणलोय मी बघा. हा, हाय ना बरं? तुमची गॅस तेन कुठं आहे? गॅस नाही की? नाही गॅस. मग असंच करताय दररोज? मग ते लाकडं ते असं बाहेरनं गोळा करून आणताय? गोळा करून इथून हुडकून आणायचं. होय. होय. हे माझ्याकडनं एवढं ठेवा. कशाला? ठेवा हो. ठेवा. नातवा का नाही मी तुमच्या, ठेवा एवढा. जी, मी येतो. तुम्ही दोघांची काळजी घेत जावा. काय लागलं तर मला फोन लावत जावा. मला आशीर्वाद द्या की मी असंच मदत करेन. आई आई असं आहे बघ.